बोला काय लागतं? मला 2 शॅम्पूच्या पुड्या द्या. खरं हिच्यावर तर गांधीजी नाहीये. अरे भाऊ ते ना दाढ मला ते आंघोळीला बसले दे तू. करताय ना? अरे आंघोळ घेऊन गेली की नाही बाबा तो निस्ता शिव राहिला ना. अरे काय सांगू तुला, ग्रामपंचायत वाले 2-4 दिवस झाले पाणी सोडवलं नाही ना. हो का? तिच्यात एवढी थंडी. अरे कोण लपुराला यो? अरे कोण लपुराला तू? अरे इकडे येणार रमेश काय करू तिकडे कोण लपुराला? अरे भाऊ तात्या काय सांगा तुम्हाला माझ्या परेशानी. माया बायकोला जसे लाडक्या बहिणीचे 7,500 रुपये भेटले तसे ती मग एक ऐके ना 2 ऐके डायरेक्ट 7,500 घेतले आणि फोन आणायला गेली. आणि फोन घेतला बी कोणता? आयफोन. डायरेक्ट आयफोन घेतला. काय तर म्हणे महिन्याला 1,500 रुपये याद जाईल आणि मी हप्ते भरते. तुम्हाला का कमजोर वाटले का मी? आता झाले तिथं काही लाडक्या बहिणीचे पैसे या नाही तर तो हप्त्यावाला माझ्या घरी येऊन बसला. आता झाले मी पजिते मी इकडे तिकडे लपत येऊन राहिलो. अरे तो तर लग्न होईल नाही मग तर हप्ते कोणाच्या बायकोचे भरवलं तू? तात्या गावात तर माझ्याच बायकोने आयफोन गेले. तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी हटकी माहिती देतो ती ऐकून तुम्हाला डायरेक्ट झटकेच येणार आहे. तर मित्रांनो मला पण बिग बॉसची ऑफर होती, मी पण बिग बॉस मध्ये जाणार होतो. सूरज चव्हाणच्या आधी मला कॉल आला रितेश भाऊचा पण मी उचलला नाही. मी म्हशी चारत होतो. नंतर मी संध्याकाळी त्याला रिटर्न कॉल केला तेव्हा म्हणे ते तुला बिग बॉस मध्ये येणं पडेल. जेव्हा मी तिथे गेलो फक्त मित्रांनो 1 इंच हाईट मुळे मला त्यानं काढून टाकलं. पण पुढच्या वर्षी मी हाईट वाढून जाणार आणि बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार. 5